नमस्कार मित्रांनो, मी आता निगडीमध्ये आहे. इथं बाजूला रेशनचं ऑफिस आहे. माझ्यासोबत राजपाल आहेत. त्यांची एक तक्रार आहे जी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची असू शकते. सांगा तुमची तक्रार काय आहे? सर, मी हँडिकॅप आहे. 85% माझी डिसेबिलिटी आहे आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर ते म्हणतात की इनटेक कोटा रेस्टिंगचा ते गव्हर्नमेंट कडून आलेलं नाहीये आणि गव्हर्नमेंट अप्रूव्हल 2013 नुसार इनटेकचा कोटा आलेला आहे प्रत्येक दिव्यांगासाठी महाराष्ट्रातला. पण रेस्टिंग ऑफिस मध्ये होते काय ते डॉक्युमेंट घेतात आणि 6-6, 8-8 महिने 2-2 वर्ष काम होतच नाहीये. काम काय होत नाहीये की दिव्यांगाचं राशन सुरू होत नाहीये. एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे ते जे कागदपत्र घेतात ते लोणचं घालतात का काय करतात ते? सर, आता ते त्यांचा विषय आहे. आता फक्त माझा विषय एवढा होता की बाबा रेशन मिळत नाही. गव्हर्नमेंट कडून कोटा आलेला आहे आणि रेस्टिंग ऑफिसर जे आहेत त्यांना फक्त डॉक्युमेंट अप्रूव्ह करून एका दिव्यांग व्यक्तीला त्याच्या रेस्टिंग दुकानून धान्य मिळावे, एवढाच विषय. गव्हर्नमेंटकडे कोटा आहे पण अधिकारी खोटा आहे, त्यामुळे तुम्हाला खेट्या मारायला लागतात आणि होत नाही. तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमचं काम होऊन जाईल. 1 तासामध्ये तुम्हाला तुमचं रेशनिंग कार्ड मिळून जाईल. तुमच्या कोट्याचं धान्य काय ते मिळून जाईल. चला काय मॅडम, तुम्ही यांच्यावर फक्त जा. 1 तासामध्ये यांना आपण निकाल देऊ. ओके, तुम्हाला मिळून जाईल. आजच्या या आतमध्ये. महाराष्ट्र शासन अन्नधान्य पुरवठा या. कुठे कुठे आहेत ना आतमध्ये? हा या. प्रोटोकॉल म्हणजे काय? हे कुठे गेले जातं प्रोटोकॉलला मला सांगा. हे दोन्ही अधिकारी परिमंडळ ज आणि परिमंडळ हे दोन्ही अधिकारी रेसिंगचे कुठे आहेत? ते जिथं गेलेले असतील मला ते हालचा रजिस्टर दाखवायचं, ते त्यांची एंट्री पाहिजे. नाहीतर ते घरी फिरायला गेले असतील, जेवायला गेले असतील, मित्राकडे आखाड पार्टीला गेले असतील, जबाबदारी कोणी घ्यायची? मला त्यांचं हालचा रजिस्टर दाखवा की ते गेलेत कुठं आता कार्यालय सोडून. ते अशी अपंग दिव्यांग माणसं आहेत, त्यांचं काम कधी करणार, कसं करणार, किती दिवसात करणार? बोला त्यांना. हो, यांचं कधी करणार? किती मिनिटात त्यांचं हातामध्ये मिळेल रेशन कार्ड आणि धान्य किती दिवसात मिळेल सांगा. ऑगस्टमध्ये किती तारखेला भेटेल? आता 30 जुलै. हा, म्हणजे कागदपुरतासाठी वाट बघू नका, त्यांना लगेच पुरवठा. बरोबर. ओके ओके. तुम्ही कुठं राहता? वाकडला. ते दुकानदार त्यांचा नंबर द्या. नंबर द्या तिथला. मॅडम लावा त्यांना फोन. जय गौरी बचत गट. त्यांना सांगा संध्याकाळपर्यंत तुम्हाला धान्य मिळून जाईल. मॅडम मिळेल? मिळून जाईल. तुम्ही संध्याकाळी जा. माझा नंबर तुमच्याकडे आहे. धान्य भेटलं की यांना फोन करा. आणि चैत्राली गायकवाड मॅडम धन्यवाद. हे तुझं काय नाव मित्रा? निखिल सोनावणे. यांचं पण धन्यवाद करा. आणि तुमचे साहेब कुठे गेले ते मला दाखवा ना. तुम्ही तर काम केलं समजा, यांचं चला तातडीने केलं, यांना न्याय मिळाला. हा, यांचं काय? मला पालिकेची पेन्शन घ्यायला 21,000 रुपये मर्यादा आहे. हा, ते 69,000 रुपये माझ्या कार्डवरती. हा, या इकडे. हा, यांची काय तक्रार आहे कळली का तुम्हाला? सांगा. त्यांचं उत्पन्न जे आहे ना, पब्लिक लॉ त्यांनी जे फॉर्म भरला सायबर कॅब, तिथे 59,000 उत्पन्न त्यांनी दाखवलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं की त्यांना बाकीच्या इतर स्कीमसाठी त्यांचा लाभ मिळत नाही. तर त्यांचं उत्पन्न त्यांना घ्या बरं. त्यांना उत्पन्न कमी करून देतो म्हणून त्यांचं बोलणं झालं. ओके, ठीक. तोही दाखला तुम्हाला मिळून जाईल. ते काम सुरू होऊन जाईल. अशी ज्यावेळी दिव्यांग माणसं येतील एकदम गोरगरीब वगैरे, त्यांना त्याच दिवशी निकाल देऊन घरी पाठवायचा, आशीर्वाद मिळतील. आशीर्वाद घ्या. आशीर्वाद सकटचे पैसे लाभतात. ठीक आहे. ओके मॅडम, येऊ का? संध्याकाळी यांना धान्य मिळेल. हा, मला फोन येईल त्यानंतर. ते हे दाखवा की कुठे गेलेत. हालचा रजिस्टर दाखवा ना. का रे सोनावणे? हा, हालचा रजिस्टर दाखव. एंट्री का नाही केली त्यांनी? काय अधिकाऱ्यांची नाव आहेत? अ आणि ज. हा हा, दाखवा त्यात एंट्री. शाबाश. द्या की इकडे, मी बघतो की. मी प्राध्यापक म्हणून काम केले ना. हे बघा, हे आहे अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय परिमंडळ अ व ज विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची हालचाल नोंदवही. हा, थोडं इंग्लिश पण लिहिले बरं का, कोण काटकर मॅडम आहे.
हे रजा तारीख कुठे? हे काय आजपर्यंत हालचाल रजिस्टरमध्ये काय आहे? एकच एंट्री आहे. कधी 31/6/2022. पुढे बघू. थांबा. हां, असं कधी कधी थोडे एंट्री केल्यात बरं का. डायरेक्ट शेवटी येऊ. असं ठेवत जा. नागरिकांना सुद्धा कळलं पाहिजे हा कायदा आहे. अधिकारी कुठं गायब झालेत हे लोकांना कळलं पाहिजे. परत परत त्यांना तंगडे तोड करायला म्हणतात ना, पायमोड काय हेलपाटे मारायला नाही लागले पाहिजेत असं आहे. हां, आता 23/7ची एंट्री सोनवणे. आज तारीख 30 आहे. आज साहेब पुढे तुझे काय नाव त्यांचं, क्षीरसागर आणि दुसरे, त्याची एंट्री दाखव मला. मी कागदपत्र पूर्ण बघणारा माणूस आहे बरं का. असा अर्ध्या सोडत नसतो. दोघं कुठे गेले त्याची एंट्री नाहीये. एंट्री नाही याच्यामध्ये. तुम्ही सरकारी कार्यालयात गेले, तुमचं काय काम असेल, अधिकारी बाहेर गेलेत, मिटिंगला गेलेत, जेवायला गेलेत, असं सांगितलं की पहिले हे विचारायचं हालचाल रजिस्टर कुठे आहे. नसेल तर व्हिडिओ सुरू करा, हालचाल होऊन जाईल, तुम्हाला न्याय मिळून जाईल. सोनवणे हे घ्या. ओके मॅडम, संध्याकाळी त्यांना धान्य मिळेल अशी खात्री करा. ओके, हां, रेशन कार्डसाठी तुमची वाट बघणार नाही, ताबडतोब धान्य तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, चला येऊ. थँक्यू. येस.